एक, मानसिक कणखरता म्हणजे काय? हिंमत आणि मानसिक कणखरता यामध्ये काय फरक आहे? यापूर्वी मानसिक कणखरतेची एक सोपी व्याख्या मी सांगितली आहे. कठीण परिस्थितीचा सामना करत असताना तग धरून राहण्याची क्षमता म्हणजे मानसिक कणखरता. ही व्याख्या अधिक सखोलपणे समजून घेऊया. सर्वात प्रथम हे आठवा की आपण ताणाला कसा प्रतिसाद देतो. आपण टिकून राहतो की मोडून पडतो. आपण प्रयत्न सोडून देतो का ते करत राहतो. दुसरं म्हणजे आपण आपल्या भावनांना कसा प्रतिसाद देतो. आपल्याला नैराश्य येतं तेव्हा आपण काय करतो. आपल्या रागाला आपण आवर घालू शकतो का. जीवनामध्ये काही अप्रिय घटना घडल्या तर आपण वैफल्यग्रस्त होतो का. तिसरं म्हणजे मानसिक कणखरतेमध्ये लवचिकतेचा अंतर्भाव होतो. आपल्या जीवनात कधी चुकीच्या गोष्टी घडतात आणि अपयश येतं. अशा वेळी अपयश मागे टाकून आपण पुन्हा प्रयत्न करायला सुरुवात करतो का त्याबद्दल तक्रार करत राहतो आणि दुसऱ्यांवर आरोप करत राहतो. आपल्यावर आलेल्या संकटांचं खापर दुसऱ्यावर फोडत राहतो का. चौथं म्हणजे मानसिक कणखरतेमध्ये हिंमतीचा अंतर्भाव होतो. आपल्या ध्येयपूर्तीच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना पार करून आपण पुढील वाट चालत राहतो की पराभव स्वीकारून गप्प बसतो. हिंमत आणि मानसिक कणखरपणा हे एकसारखे समजले जातात. खरं तर ते एकसारखे नाहीत, तर यामध्ये थोडासा फरक आहे. हिंमत हा माणसाचा एक गुणधर्म आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून राहण्याचा एखाद्या मनुष्याचा स्वभाव आहे का, हे या गुणधर्मावरून कळतं. मानसिक कणखरपणा आणि कणखरपणा ही मनाची एक अवस्था आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली मनोवृत्ती कितपत टिकून राहते हे मनाच्या कणखरपणावर ठरतं. आपला सर्वसामान्य दृष्टिकोन हा त्यावरून दिसून येतो. त्या अर्थाने विचार केला तर दुःख किंवा यातना अलिप्तपणाने सोसण्याची सहनशक्ती म्हणजे मानसिक कणखरपणा असं आपण म्हणू शकतो. मानसिक कणखरता विकसित करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक म्हणजे हिंमत होय. आपल्या मनातील नकारात्मक भावनांना नियंत्रित करण्यासाठी हिमतीचा उपयोग होतो. हिमतीमुळे आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे आपल्या मनातील अपयशाची भीती नष्ट होते आणि आपण आपल्या उपलब्धींवर अचीवमेंट लक्ष केंद्रित करू शकतो. हिंमत असल्याशिवाय मानसिक कणखरपणा येणं अशक्यच नाही. आपण मेंटल टफनेसची व्याख्या नीट समजून घेतली. या विषयातील काही उदाहरणे पाहूया. मानसिक कणखरतेची वास्तवातील काही उदाहरणे. एखादा खेळाडू तुम्हाला माहीत असेल, त्याला जर त्याच्या कामगिरीची परफॉर्मन्स काळजी असेल तर त्यांच्यामध्ये मेंटल टफनेस असतोच. कोणताही खेळ खेळणारा खेळाडू असू दे, त्याला शारीरिक आणि मानसिक दुखापतींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांची कामगिरी खालावते. त्यामुळे येणारं नैराश्य झटकून पुन्हा उभारी घेण्याची मेंटल टफनेस विकसित करण्याची गरज असते.
तुम्हाला एखादा उद्योजक माहिती असेल, त्याने स्वतःचा एखादा उद्योग यशस्वीपणाने उभारला असेल. तो उभारत असताना त्याला अनेक खडतर अनुभव आले असतील. त्याला प्रचंड ताण सहन करावा लागला असेल. व्यावसायिकांना आणि उद्योजकांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा त्यांच्या प्रगतीला खीळ बसते, माघार घ्यावी लागते. पण यश मिळवायचं असेल, प्रगती करायची असेल, तर या सर्व अडथळ्यांवर मात करून पुढे जावं लागतं. डॉक्टर्स आणि नर्सेसचं उदाहरण घ्या. त्यांना तर दररोज जन्म-मृत्यूच्या घटनांचा सामना करावा लागतो. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक संकट नवीनच. आपत्कालीन कक्ष असू दे, शस्त्रक्रिया विभाग असू दे, कधी काय उद्भवेल हे सांगता येत नाही. अनपेक्षितपणे अतिशय गुंतागुंतीची परिस्थिती उद्भवते. अशा वेळी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून झटपट निर्णय घ्यावे लागतात आणि तातडीने कृती करावी लागते. आपत्कालीन संकटामध्ये मदतीला धावून येणाऱ्या टास्क फोर्समध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचं उदाहरण घ्या. अग्निशामक दलाचे जवान, पोलीस, तत्सम प्रशिक्षित व्यक्ती या सर्वांना सदैव तणावग्रस्त वातावरणात काम करावं लागतं. अशा ठिकाणी इतरांना वाचवताना त्यांच्या स्वतःचं आयुष्य सुद्धा पणाला लागलेलं असतं. मेंटल टफनेस शिवाय अशी कामं हे लोक करू शकणार नाहीत. तुम्ही पालक असाल तर तुमच्याकडे मेंटल टफनेस असावाच लागतो. मुलांना वाढवताना कित्येक अनपेक्षित गोष्टी घडत असतात. मुलं सारखी धडपडत असतात. कधी कधी मोठा अपघात घडतो किंवा मोठा आजार उद्भवतो. त्यामुळे तुम्ही एकदा घाबरून जाता. नकारात्मक भावना उत्पन्न होतात. कधी कधी दीर्घकालीन लाभासाठी तात्कालिक आनंदाला मुरड घालावी लागते. उत्तम संगोपन करत असताना सक्षम, स्वावलंबी बनवावं लागतं. त्यांच्यात आत्मविश्वास जागवावा लागतो. हे करत असताना ताण, भीती, अपराधी भावना या सगळ्यांना सामोरं जावं लागतं. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मानसिकदृष्ट्या सामर्थ्यवान बनणे. आपल्या आजूबाजूला दिसणारी मेंटल टफनेसची काही प्रतिनिधित्तिक उदाहरण वर सांगितली आहेत. कदाचित यातील एखादं उदाहरण हे तुमचं स्वतःचं असू शकेल. एखाद्या क्षेत्रांमध्ये दिसून आलेला हा मानसिक कणखरपणा इतर क्षेत्रांमध्ये मात्र दिसून येत नाही. उदाहरणार्थ, माझ्या व्यावसायिक क्षेत्रात मी जो कणखरपणा दाखवतो तोच कणखरपणा मुलांच्या संगोपनामध्ये दाखवू शकत नाही. एखादा डॉक्टर हॉस्पिटलमध्ये गंभीर परिस्थिती अतिशय शांततेने एखाद्या परिणामकारकरित्या सांभाळत असेल, पण व्यावहारिक जीवनातील समस्यांमुळे आलेला ताण मात्र तो इतक्या शांततेने सहन करू शकत नसेल. जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये आपलं मनोधैर्य कसं टिकून ठेवायचं हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. एकदा का या कलेमध्ये तुम्ही पारंगत झालात की तुम्हाला मानसिक शांततेचा आनंद मिळेल. कारण कोणतीही परिस्थिती